समीर सुनील गोलंदाजी मार्गवर, सॉरी माफ करा, समीर पहिला चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. 3 अंकाचा सामना असेल. 18 चेंडू मध्ये भवितव्य असेल. या भगव्या चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल ना, सेमीफायनल मध्ये, तर हा सामना निर्णायक असेल. डू डाय असेल दोन्ही संघांसाठी. काय घडणार काय बिघडणार, ज्यावेळी बोलत ना, जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान. पुन्हा लोअर फुलटा चेंडू तर मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि भरुदंड चेंडू जातोय. 9+4 टोटल 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. डीजे समीर इथे मात्र फ्रीट असेल, काय होणार पाहणं गरजेचं असेल. ओ फ्रीट होती. हा सामना फ्रीटचा बोल्ड आठवला की इंडिया पाकिस्तानची ती मॅच आठवते, ज्यावेळी विराट कोहलीनं षटकार मारला होता, नो चेंडू दिला होता आणि तदनंतर बोल्ड उडवला, परंतु चेंडू एसटीला लागून सुद्धा, म्हणजे स्टंपला लागून सुद्धा बाउंड्री लाईन वरती गेला होता आणि 4 धावा आल्या होत्या. इथे मात्र तोच पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय रमेशजी सपसाहेब गावडो शेगावचे सुपुत्र आपण याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. विजय सपकाळ साहेब आपण सुद्धा यायचंय, गावडो शेगावचे सुपुत्र, आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. पुन्हा एकदा हो, हो, हो. तुषार तुषार तितक्याच हुशार पद्धतीने हा मारलेला षटकार, लांब लांब आणि लांब, नेत्रदीपक गगनचुंबी, हवाई सुंदरला हाय बाय करत, हवाई सुंदरला प्रेमात पाडत हा षटकार पाहायला मिळतो. डीजे कमबॅक केलाय समीरने कमबॅक केलाय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने मगाशी आधी वाढ झाली होती. धावसंख्या होते 12 धावा. 12 धावा येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सामना तितकाच निर्णायक असेल. जो जिंकेल तो मात्र नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, जो हारेल तो मात्र या स्पर्धेतून माघार घेईल. पुन्हा काय घडणार पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा अक्रोलॅन खेळ केला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल असेल, चेंडू जातोय दूर, क्षेत्ररक्षक राहतोय दूर आणि येतोय चौकाराचा धूर. 4 धावा. 16 धावा येताना पाहायला मिळतात. चांगली रणनीती अवलंबून जाते, कारण ज्यावेळी तुमच्याकडे बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीत ना, 'धन्यवाद डीजे' काहीतरी नवीन आज ऐकवलं. समीर समीर होती थोडीशी हवी होताना पाहायला मिळतात. कळमगावचे तुषार, पुन्हा एकदा तुषार मात्र स्लॅक से करोगे स्वागत. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा वन बाउन्स, चौकार. 20 धावा. कदाचित सुनील दादा तेच सांगतोय, ज्यावेळी तो अक्रॉस द लाईन खेळतोय तर वाईटच्या लॉग 2020 20 धावा.
ती जॉईन करूया. पुढच्या धावत्या समालोचनासाठी ऐकूया मंगेशजी सर. धन्यवाद विकास सर. आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना. कालच्या सत्रात जर पाहिलं तर कळमगाव संघ 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत पोहोचला होता ब गटातून, आणि आज पाहिलं तर रेणुशी संघ येथे मात्र चेतन बाद होतोय. 1 चौकार 1 5 धावा वैयक्तिक करून तंबूच्या आश्रयाला येतोय. या चेतनने काल अर्धशतकी खेळी आपण त्याच्या फलंदाजीतून चेंडू फळीतून आपण पाहिली होती. 56 धावा त्याने केल्या होत्या. आज मात्र 5 धाव्यांवर परतावं लागेल. 3 षटकांचा हा सामना. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये ब गटातून म्हणजे सेमीफायनलला पोहोचेल. कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल तुम्हाला. जिद्दीने खेळावं लागेल, मेहनतीने खेळावं लागेल, हुशारीने खेळावं लागेल. नवीन चेतनची जागा घेण्यासाठी मात्र आता पोहोचलाय अक्षय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा सामना असेल. जवळजवळ 40 प्लसचा टार्गेट तुम्हाला रेणुशी संघाला ठेवावं लागेल, कारण रेणुशी संघ जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये KSK मध्ये गणला जातो. पावसाळी क्रिकेटचा मात्र रँक 1 वरती तो नेहमी विराजमान असतो. गेल्या 3-4 वर्षामध्ये एक नावारूपाला आलेला हा संघ. जर पाहिलं तर सुनील असेल, अजित असेल, गणेश असेल, चेतन असेल, समीर असेल, चांगल्या भरणा असलेला हा खेळाडूंचा संघ रेणुशी. पाहतोय आपण पुढचा चेंडू शुभमचा. यावेळी मात्र उत्कृष्ट रीतीने मारला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला. तिथे मात्र झेरधरणीला दान होतोय. काय 6 चौकार षटकार, उत्तुंग असा षटकार. थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचाच फायदा इथे अक्षयला मिळवता आला. धाव संख्या होते 2 and 6 26, 26 धावा. आपण पाहतोय भगवा चषक 2025 अंतिम दिवस, फायनल डे आजचा. एक KSK मधले मानाची एक मोठी स्पर्धा. जवळजवळ रोख रक्कम 51,000चं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि भगवा चषक. पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम टू अक्षय. एक उत्तुंग षटकार आपण पाहिला चेंडू फळीतून अक्षयचे. आता चेतनची जागा मात्र भरून काढतोय. काल चेतनने अर्धशतकी खेळी केली होती. काल 2 अर्धशतका आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे तुषार तर दुसरीकडे अक्षय. पॅव्हलियनकडून गोलंदाजी करताना शुभम. यावेळी समोरच्या दिशेने मारलेला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स अटेम्प्ट करेल, चेंडू फेकेल समीर. तोचपर्यंत मात्र घेतली गेलेली 2 धावा. धावसंख्येमध्ये वाढ होते. 28 धावा, 1 गडी बाद. 3 षटकांचा सामना. दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चौकार षटकारांची कालच्या दिवसामध्ये सुद्धा आताशबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज सुद्धा पाहायला मिळते. निखिलच्या फलंदाजीतून सुद्धा आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये षटकार आणि षटकारच पाहायला मिळाले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम टू अक्षय. यावेळी सुंदर मारलाय. क्रॉस कॉर्नरने मारला चेंडू, सरळ जातोय सीमा रेषे पार. येत आहेत 6 धावा. कळमगाव संघाविषयी जर बोलायचं झालं तर चांगली फलंदाजी आहे. त्या फलंदाजीच्या जीवावरच काल जर आपण पाहिलं तर 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत दाखल झालेत आणि आता मात्र चांगली तुफानी फटकेबाजी पाहिल्या. चौफेर चौकार षटकारांची आताशबाजी होते. पुन्हा एकदा शुभम. फुलटॉस चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय का सीमारेषे पार. इथे मात्र उत्कृष्ट झेल टिपला गेलाय आणि परतावं लागेल इथे अक्षयला. क्षेत्ररक्षक खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगलं सीमा लगत झेल टिपला आणि परतावं लागतंय अक्षयला तंबूच्या आश्रयाला बॅक टू पॅव्हिलियन. त्याची अक्षयची जागा घेण्यासाठी
36 36 धावा 30 आणि 6 36 धावा. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. तर धावा रोखण्यामध्ये यश येतंय का गोलंदाजाला पाहणं गरजेचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय सुनील. मध्यम गतीचा गोलंदाज, 10-12 पावलांचा रनअप असलेला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण धावसंख्या जर पाहिले तर खूप चांगली उभारण्यात यश आलेलं आहे. 36 धावा आपण पाहतोय, ते स्कोरर आम्हाला सांगतायत. 36 धावा झाल्या, 2 गडी बाद, 2 षटक समाप्त. शेवटचं षटक हाणामारीचं षटक पॅव्हेलियन कडून घेऊन जातोय सुनील. यावेळी मारण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील आणि इथे परतावं लागेल. LBW पायचीत येथे बाद घोषित करतायत पंच. तुषारला परतावं लागेल. तिसरा धक्का कळमगाव संघाला. स्वतःवरती नाराज आहे. क्रॉस कॉर्नर मारण्याचा प्रयत्न होता. कोरेगाव विभाग यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत आहे. तसेच संजय दादा भवने भाईंदर विभाग यांचे सुद्धा इथे आगमन झाले मंडळाच्या वतीने. त्यांचे सुद्धा हार्दिक आम्ही स्वागत करतो या भगवा चषक 2025 मध्ये. इथे मात्र आपण काय पाहतोय तर उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं हाणामारीचं षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज गणेश. धावसंख्या मात्र इथे आसमानी भरारी घेते. धावसंख्या होते 42 धावा. कुठेतरी चांगले चेंडू टाकावे लागतील, लाईन लेन सुधारावी लागेल, कारण उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या बॅटमधून. एकीकडे आहे गणेश तर दुसरीकडे आहे योगेश. यशचं समीकरण गणेश योगेश. पुढचा चेंडू सुनीलचा. यावेळी समोरच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पैकी करेल तोपर्यंत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा जातात आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा जातात का पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होते, पण इथे परतावं लागेल धावबादच्या रूपात. गणेशला परतावं लागेल. एक षटकार मारला, 2 धावा केल्या, वैयक्तिक 8 धावा केल्या आणि तंबूच्या आश्रयाला येतोय. तिसऱ्या धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला इथे. दिनेश.
49 49 धावा. चेंडू द्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे मित्रांनो. कळमगाव संघ क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. यानंतर बिरवाडी आणि बिरमणी आणि पाली दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. बिरमणी आणि पाली यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. बिरमणी आणि पाली क गटातला शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला. चला नाणेफेकीसाठी यायचंय. बिरमणी पाली तुम्हाला वारंवार कॉल केला जातोय. टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. बिरमणी चला टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. क गटातला शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला. बिरमणी संघाने इथे नाणेफेक जिंकले. काय घ्याल नाणेफेक? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आपण पाहिलं या मैदानावरती धावा खोऱ्याने कुठल्या जात आहेत. ओके ओके, तुम्ही किती धावा कराल? एक 40 ते 50 पर्यंत. ठीक आहे, 40-50चं टार्गेट असेल. 20 मिनिटात 1 इनिंग तुम्हाला संपवावी लागेल असं आयोजकांना सांगता येते, त्यामुळे तयार राहा. चला दोघांनी शुभेच्छा. चला 49 धावांचं लक्ष असेल रेणूची संघासमोर. यावेळी क्रॉस कॉर्नर खेळलाय. चेंडू जातोय वन बाउन्स करत दन दन येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. घेतलाय चांगला समाचार. समीर एकीकडे समीर तर दुसरीकडे अजित. दोघाही खेळाडूंची जर तुलना करायची झाली तर शिराशे सव्वाशेर असे हे दोन्ही खेळाडू. रेणुशी गावामधले दोन्ही खेळाडू. सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुका गाव आहे रेणुशी. मॅन फ्रॉम रेणुशी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी समोरच्याने मारला. चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक ए सावकाश सावकाश रे बाबा, सावकाश सावकाश. क्षेत्ररक्षण करताना जरा सांभाळून करा मित्रांनो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय चौकार. समीरच्या फलंदाजीतून पॉवर प्लेचं षटक चालू आहे. गोलंदाज गणेश. चौकारची हॅट्रिक असेल. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र इथे आलेत. पाहूया तिसरा चौकार येतो का. विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. चालू असलेला सामना क्वार्टर फायनलचा सामना. ब गटातून पाहूया कोण जात आहे, रेणुशी की कळमगाव. सेमीफायनल मध्ये प्रवेश कोण करतंय? काल पाहिलं तर गावडूची संघाने प्रवेश केलाय. आज कोण करतंय पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू गणेशचा समीरसाठी. यावेळी मात्र झेल होतोय का पाहणं गरजेचं आहे. इथे झेल धरणीला दान आणि चुकी चुकी आणि चुकी चुकीला माफी नाही. चेंडू सरळ जातोय चौकार. येते विजयी चौकाराची हॅट्रिक. 4 4 आणि 4. गणेश थोडासा नाखुश असेल स्वतःवरती. जर हा झेल झाला असता तर कुठेतरी समीकरण मात्र बदललं असतं. डीजे हॅलो. बॅक टू बॅक 3 चौकार आले. चौकाराची हॅट्रिक साधल्या इथे समीरने. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. विचार केलाय पक्का, मारला इथे चक्का. इथं 6 धावा. काय फलंदाजी चालले. 4 चेंडूवरती पहिल्या 3 चेंडूवरती सलग 3 चौकार. नंतर मात्र येतोय षटकार. आता षटकारांची हॅट्रिक करतोय का समीर पाहणं गरजेचं आहे.
धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. 49 धावांचं लक्ष्य आहे 18 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू गणेशचा समीरसाठी. यावेळी पुन्हा मारला क्रॉस कॉर्नरने. येथे झेल होतोय काय? नो डाऊट. आता मात्र चुकी होत नाही. समीरला परतावं लागेल. पहिला धक्का, पहिला हादरा. तंबूच्या आश्रयाला बॅक टू पॅव्हिलियन्स. समीर चांगली फलंदाजी करत होता. सलग 3 चौकार, मग षटकार आणि नंतर मात्र एक उत्कृष्ट असा झेल पकडण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय चेतन. चेतन सुद्धा काही कमी नाही. त्याच्या सुद्धा चेंडू फळीतून मोठे मोठे फटके सकाळपासून आपण सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर पाहायला मिळालेत. नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय अजित शेलार. स्ट्राईकवर आहे चेतन शेलार. 49 धावांचं लक्ष्य. 3 षटकांमध्ये पॅव्हिलियनकडून गणेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी जातात का? नाही, थांबवलं इथे. चांगल्या चेंडूचा मान सन्मान केला जातोय. एखादा खराब चेंडू आला तर मात्र तो भिरकावून दिला जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इसमें पत्थर क्यों? पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांची आवश्यकता होती त्या मात्र इथे मिळवण्यात यश आलंय. पण एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. धावसंख्या होते 1 षटक समाप्त. 1 बाद 19 धावा. अजूनही 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. 10-12 पावलांचा रनअप मध्यम गतीचा गोलंदाज समोर असेल चेतन. मोठे फटके मारावे लागतील. 12 चेंडू 30 धावा. लक्ष्य मोठेही नाही अवघडही नाही, पण तसं पाहिलं तर अवघडही आहे मोठेही आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी इथे चेतनच्या मार्फत होते. समोरच्या दिशेने मारला क्षेत्ररक्षक आहे. झेल होतो काय पाहणं गरजेचं आहे. येथे मात्र झेल पुन्हा एकदा चुकी आणि चुकी होते. झेल पुन्हा एकदा धरणीला दान होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात यश येत आहे चेतनला. चुकी होते गणेशकडून चुकी होते. अशी चुकी अपेक्षित नाही मित्रा, कारण तुम्ही क्वार्टर फायनलची मॅच खेळताय. ही जर मॅच तुम्ही जिंकलात तर तुम्ही सेमीफायनल मध्ये दाखल व्हाल. अंतिम 3 मध्ये जाल ब गटातून. काल गावडोची संघ गेलाय. आता पाहूया येणाऱ्या वेळेत माहिती पडेल ब गटातून कुठला संघ सेमीफायनल मध्ये धडक मारतो ते. अक्षयचा पुढचा चेंडू चेतनसाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर अक्षय. यावेळी खोलो टप्प्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा बीट झाला. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय इथे. अजूनही चांगले चांगले खेळाडू आहेत जे पिच हिटर आहेत रेणुशी संघाकडे. चेतनला कमबॅक करावं लागेल. एक जीवदान मात्र त्याला मिळालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयचा. यावेळी सुद्धा ब्लॉक होलचा चेंडू होता. मारण्याचा जोरदार प्रयत्न होता. येथे मात्र धाव पूर्ण होते का? 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी नाही. चांगल्या प्रकारे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतंय अक्षयचं. धावसंख्या होते 22 धावा. 1 गडी बाद. दुसरा षटक चालू. काही चेंडू शिल्लक. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय अजित. अजूनपर्यंत स्ट्राईक मात्र मिळाली नव्हती, पण आता मात्र स्ट्राईक आलाय.
याच्या सुद्धा फलंदाजीतून जर पाहिलं तर चौकार षटकारांची आतषबाजी होत असते. मोठे मोठे फटके मारण्यात हा तरबेज खेळाडू आहे. त्याचं नाव आहे अजित शेलार, मॅन फ्रॉम रेणुशी. यावेळी मारण्याचा क्रॉस कॉर्नर मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, थोडं मिस फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत काय? नाही, ते चेतनने थांबवलंय. कुठेतरी विचार करून सूझबूझ का क्रिकेट चल रहा है. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी चेतन. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अक्षयची गोलंदाजी मात्र पाहिली तर पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या. पण नंतर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन अक्षय. यावेळी समोरच्या दिशेने मारलाय. चेंडू सरळ जातोय. सीमा रेषे पार येतायत 6 धावा. फिरायला गाडी आणि छोटासा बंगला, सोबतीला सारा उत्तुंगाचा षटकार पाहायला मिळाला आपल्याला चेतनच्या फलंदाजीतून. धावसंख्या होते 29. इथून पुढे समीकरण असेल 20 धावा हवे असतील. 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही सेमीफायनल मध्ये. पाहूया गोलंदाजी कशी होते, फलंदाजी कशी होते. गोलंदाजीही चांगली होते आणि फलंदाजीही चांगली होते. पण जे चांगले खेळतील ते सेमीफायनल मध्ये धडक मारतील ब गटातून. भगवा चषक 2025 आपण पाहतोय. KSK मधली एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा. आवर्जून वाट पाहत असतो आपण. जवळजवळ 51,000चं रोख पारितोषिक आणि भगवा चषक आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय. यावेळी मारला चेंडू ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय काय? नाही, इथे मात्र झेल एवढा सोपा नव्हता पण चांगल्या रीतीने स्टॉप केला. इथे मात्र पण 2 धावा घेण्यात यश आले चेतनला. इथून पुढे समीकरण असेल 6 चेंडू 18 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. कोण घेऊन येत आहे? एक प्रेशराईज हे षटक असेल. थोडा प्रेशर असेल गोलंदाजांवर पण तेवढाच प्रेशर सुद्धा आहे फलंदाजांवर. कारण तुम्हाला 3 मोठे फटके मारायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील. एकेरी दुहेरी धावेने तुम्ही विजयासमीप जाऊ शकत नाही. आपण पाहतोय 2 कॅमेऱ्यांशी कव्हर केली जाते. हा भगवा चषक 2025 ची स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात घरी बसल्या आपण ही स्पर्धा पाहू शकतो. शेवटचं षटक कर्णधारांनी योगेशकडे दिलाय. पाहूया योगेश कर्णधाराला किती साजेसा उतरतोय ते. कारण विजयासाठी समीकरण आहे 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा. समोर असेल अजित, मॅन फ्रॉम रेणुशी, मॅन अजित शेलार. आपण पाहतोय दीपक दादा युवा प्रतिष्ठान भगवा चषक अंतिम डे, फायनल डे. ब गटातील क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीचा आहे. योगेश किंवा अजित. अजितच्या नावातच जीत आहे. पाहूया तो जीत मिळवून देतोय काय अजित. कडून सुरुवात करतोय योगेश. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. क्रॉस कॉर्नरने मारलेला येतोय हा षटकार. काहीतरी कानमंत्र देताना खेळाडू. कारण बरोबर आहे, पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. इथून पुढे समीकरण असेल 5 चेंडू 12 धावा. आणि जोपर्यंत अजित आहे ना तोपर्यंत होऊ शकतात. कारण अजितने अशा बऱ्याच मॅचा काढलेल्या आम्ही पाहिल्यात. कारण मोठे फटके मारण्यात मात्र तो तरबेज आहे. त्याची ओळख आहे. सिक्सर किंग म्हणून त्याला संबोधलं जातं. पुढचा चेंडू अक्षयचा पुन्हा एकदा पॅव्हेलियनकडून. यावेळी मात्र बीट झाल्या. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न होता. येथे मात्र
हुकला आणि फसला अजित. इथून पुढे समीकरण असेल 4 चेंडू 12 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. पारडं कुणाकडे झुकू शकतं. चांगली गोलंदाजी झाली तर कळमगाव, चांगली फलंदाजी झाली तर रेणुशी. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये सेमीफायनल खेळेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा योग आहे. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक चांगला केलाय. यावेळी फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी जातोय का नाही. चेतनने मात्र इथे थांबवलं. चेतनने सांगितलं की थांब, सगळं ओझं मात्र चेतनच्या खांद्यावर आहे. आता 3 चेंडू 11 धावा. मोठे फटके पाहिजेतच पाहिजे तुम्हाला. अजितच्या फलंदाजीतून आपण पाहिला तर एक मोठा षटकार आला होता. त्यानंतर 1 चेंडू बीट झाला. त्यानंतर मात्र 1 धाव घेण्यात यश आलं. आता मात्र फलंदाजीसाठी आहे चेतन. विजयी षटकार मारेल का? 2 षटकारांची गरज. 3 चेंडू 2 षटकार. चेंडू अक्षयचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारलाय चेंडू. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू फेकी करेल तोपर्यंत घेतल्या गेलेला मात्र 3 धावा. चांगली रनिंग द बिटवीन आपण पाहतोय. 3 धावा मात्र इथे अर्जित केल्या गेल्या. इथून पुढे समीकरण असेल 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. इथून पुढे समीकरण असेल आणि अजित आहे. जजमेंट बॉल असेल. या बॉलवर सर्व भविष्य असेल सेमीफायनलचं. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र मॅच ऑन राहील आणि जर डॉट आला तर मात्र कळमगावच्या बाजूने पारडं झुकलं जाईल. जजमेंट बॉल असेल. थोडी हाय व्होल्टेज मॅच आहे कारण डू ऑर डायचा सामना असेल. ओके, डू ऑर डायचा सामना. अक्षय थोडासा प्रेशर असेल दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजांवर. 2 चेंडू 8 धावा. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजित. फलंदाजीसाठी सज्ज, गोलंदाजीसाठी सुद्धा अक्षय सज्ज. पॅव्हिलियनकडून गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोदून फटका मारला. इथे मात्र परतावं लागेल. अजितची गळी संपुष्टात. चांगला फटका होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इथे मात्र थोडस कळमगावच्या बाजूने पारडं झुकताना आपल्याला पाहायला मिळेल कारण इथून पुढे समीकरण असेल 1 चेंडू 8 धावा. पण क्रिकेट आहे, एक न सुटणारं गणित आहे, कोडं आहे ते. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पाहूया भगवा चषक 2025चा दुसरा संघ कोण ठरतोय, रेणुजी की कळमगाव. शेवटचा चेंडू असेल. 8 धावांची आवश्यकता. समोर आहे समीर. येथे मात्र बाद. काय गोलंदाजी झाली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि नंतर मात्र 5 चेंडू चांगल्या प्रकारे फेस केले, चांगल्या प्रकारे टाकले त्याने. आणि दुसरा संघ 2025 भगवा चषकाचा ब गटातून जातोय कळमगाव उफाळे. चला पाली संघ, बिरमानी संघ नक्कीच खुश आहेत. जल्लोष केला जातोय कारण प्राइज मध्ये दाखल झाल्यात भगव्या चषकाच्या 2025च्या. चला डीजे.
पाणी किसन दादा सकपाळ शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष गोरेगाव विभाग यांचा सुद्धा इथं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतोय. दादा आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत भगवा चषकाची त्याबद्दल मनापासून आभार आपले. जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातल्या क गटातला शेवटचा पहिल्या फेरीतला सामना आपण पाहतोय. एकीकडे आहे बिरमणीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर पाली संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. एकीकडे बिरमणी तर दुसरीकडे पाली. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल हा क गटातला पहिल्या फेरीतला. आपण जर पाहिलं तर कालच्या सत्रात अ गटातून आपण पाहिलं तर गावडोची, ब गटातून पाहिलं तर आत्ताच तो सामना झाला त्याच्यामध्ये कळमगाव, आणि आता क गटातून कुठला सामना जाईल, कुठला संघ जाईल ते मात्र पाहणं गरजेचं आहे. टायमर इथे ऑन झालाय. पहिला चेंडू स्टार्ट बोललं की तुम्हाला टाकावाच लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचे खेळाडू नाही आहेत. ठीक आहे, पालीचा खेळाडू आलाय बिरमणी. गोलंदाजीसाठी गीतेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा टाकेल. इथे मात्र चेंडू दणदण करत जातोय. सरळ सीमारेषेलगत त्याला अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. अक्षय ना थांब 6 4 8 आणि किती अक्षयने बॉलिंग किती ठीक आहे. आता जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर ठरतोय अक्षय. अजय पवार यांच्या हस्ते सामनावीराचं पारितोषिक दिलं जात आहे अक्षयला. इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय राजेश, जर्सी नंबर 28.